जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या नायगाव येथील एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याने पाण्याचं सूक्ष्म नियोजन करून यशस्वी शेती केली। पाहूयात या उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा नेमकी कशी आहे। पाण्याअभावी अनेकदा लागवड केलेल्या पिकांचं नुकसान होतं। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या नायगाव येथील हा आहे उच्च शिक्षित तरुण शेतकरी ऋषिकेश महाजन। ऋषिकेश महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित 42 एकर शेती असून दुष्काळ व पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकांसाठी सूक्ष्म सिंचन व लागवडीचे योग्य नियोजन करून यशस्वी शेती केली आहे। माझी एकूण 42 एकर शेती आहे। त्याच्यात मी मुख्यतः केळी, खरबूज, तूर, गहू हे पिकं घेत असतो। जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने केळीचे पीक घेतले जाते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अवकाळी व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत। मात्र ऋषिकेश महाजन या शेतकऱ्याने आपल्या शेतात 21 एकर प्रमाणे 30,000 केळीच्या खोडांचे 40 दिवसाच्या अंतराने लागवडीचं नियोजन केलं असून यासोबतच खरबूज, तूर व गहू या पिकांची देखील योग्य नियोजन करून लागवड केली आहे। 21 एकर प्रत्येक वर्षी नियोजन असते केळीचं। त्याच्यात प्रत्येक प्लॉटला 40-40 दिवसाचा गॅप असते। त्याच्यानंतर खरबूजची पण लागवड असते। गहू असतो 5-6 एकर। लागवडीच्या योग्य नियोजनासोबतच ऋषिकेश महाजन या शेतकऱ्याने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचन पद्धत अवलंबली असून या माध्यमातून बदलत्या ऋतूप्रमाणे प्रत्येक पिकांपर्यंत आवश्यक तेवढे पाणी हे पिकांना देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासोबतच जमिनीत पाझरणारे पाणी शेतात नैसर्गिकरित्या असलेल्या नाल्याच्या माध्यमातून विहिरीमध्ये पुनर्भरण करून विहिरीची पाणी पातळी समतोल राखत याच पाण्याचा पुन्हा सिंचनासाठी वापर केला आहे। शेतामध्ये एक पर्क्युलेशन सिस्टम एक राबवलेला आहे। त्याच्यात नॅचरली एक नाला शेतामध्ये होता, त्याला डीप करून पूर्ण शेताचं पर्क्युलेशनचं पाणी त्याच्यात जमा करून पुन्हा विहिरीमध्ये पुनर्भरण करतो आणि पुन्हा ड्रिपने पूर्ण शेतांना देत असतो। ऋषिकेश महाजन या शेतकऱ्याने सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पाण्याची देखील मोठी बचत झाली असून उत्पन्नातही मोठा फायदा झाला आहे। सुमारे 40% उत्पन्नात वाढ झाल्याने नियोजनातून यशस्वी शेती आपण करू शकतो हे या तरुण शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे। सूक्ष्म पाणी नियोजन आहे आणि प्रत्येक पिकाला पर डे पाण्याचं तसं नियोजन असते। पाण्यात पण बचत झाली, उत्पन्नामध्ये भरपूर फरक पडलेला आहे। कारण पाण्याचं व्यवस्थित नियोजनामुळे उत्पन्न 40% वाढलेलं आहे। सूक्ष्म सिंचनाद्वारे शेतीसाठी आवश्यक पाण्याचा वापर तसेच योग्य लागवडीचे नियोजन यामुळे ऋषिकेश महाजन या शेतकऱ्याने आपल्या 42 एकर शेतीत केळी, खरबूज, तूर व गहू या पिकांचे नंदनवन फुलवले असून या तरुण शेतकऱ्याचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।